आपलं आयुष्य वाढतं तसं तसं आपल्या आवडीनिवडी बदलत जातात। आणि जर पाठीवळून पाहिलं तर आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये खूप बदल झालेले असते। काही बदल आपल्या वयानुसार झालेले असतात आणि काही बदल आपण आपल्या वयानुसार करून घेतो। तर जे बदल झालेले आहेत, नॅचरली झालेले आहेत, ते आपण थांबवू शकत नाहीये। जे बदल आपल्याला आफ्टर 40 करायचे असतात ते नक्की आपल्या हातामध्ये असते। ते बदल करून आपण आपल्या सवयी नक्की बदलू शकतो। सवयी बदलून आपल्याला स्वतःलाच फायदा होणार आहे आणि त्यामुळे आपलं आयुष्य, पुढचं येणारं आयुष्य नक्की सोपं होऊ शकतं। नमस्कार मंडळी, माझं नाव दीपा आणि लाईफ ऑफ मॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे। आजचा जो विषय आहे तो तुम्हाला समजलाच असेल। मी सुद्धा 40+ आहे। मी मागं वळून पाहते तेव्हा आणि आत्ताचं जे आयुष्य आहे त्यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि त्यामध्ये मी माझ्या गरजेनुसार त्यामध्ये मी बदल करून घेतलाय। त्या 40+ आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असे काही बदल केले तर त्यांचं आयुष्य खूप सोपं होईल। तर मी काही गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहे। तर तुम्हाला सुद्धा काय वाटतंय कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्यामध्ये सुद्धा असे बदल झालेत का किंवा तुम्हाला सुद्धा असे बदल करायचे आहेत का। खरं तर हे जे बदल आहेत ते आपण 40च्या अगोदरच करायला हवे आहेत। 35 नंतर आपल्याला हे सर्व बदल करायला पाहिजे। खूप वेळ झालेला आहे तरी सुद्धा अजून वेळ हातातून गेलेली नाहीये। आपण सुद्धा 40च्या नंतर असे बदल करू शकतो। त्यातला जो पहिला बदल मला वाटतं करावा तो म्हणजे व्यायाम। तर व्यायाम म्हटलं की स्त्रियांना कंटाळा येतो आणि मला सुद्धा येतो कंटाळा, पण आपल्याला ते करायलाच पाहिजे कारण ती गरज आहे। व्यायाम म्हणजे आपण जिम मध्ये जाऊन बसणं किंवा कामधंदा सोडून आपण काहीतरी करत बसणं हा नाही। म्हणजे आपण उठल्यानंतर थोडंफार मेडिटेशन केलं पाहिजे, थोडं स्ट्रेचिंग केलं पाहिजे आणि एक 15-20 मिनिटं आपण जर आपल्या बॉडीला फुल व्यायाम केला, सगळे जे प्रकार आहेत हे मिळून आपण जर 45 मिनिट्स दिवसातले सकाळचे आपण आपल्यासाठी दिले स्वतःसाठी तर नक्कीच तिळभर तरी फरक पडणार आहे। व्यायाम न करण्यापेक्षा तेवढा जरी व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये खूप अवघड गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होणार आहेत आणि प्रॉब्लेम्स पुढे येणार आहेत त्यामुळे नक्कीच थोडेफार तरी प्रॉब्लेम कमी होणार आहे। तर हे बदल आपण आत्ताच नाही केले तर आपल्याला फ्युचरमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। हे सगळ्यांच्याच बाबतीत घडू शकत नाहीये पण सरासरी बदल होऊ शकतो, हा प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण 40 नंतर काय होतं, पहिलं जे रुटीन आहे ते आपल्याला उपयोगाला पडत नाही। 35च्या अगोदर एज मध्ये असतो तेव्हा आपली जी पचनक्रिया आहे ती चांगली असते। आपण जे काही खाऊ ते आपल्या शरीराला पचत असतं। आफ्टर 40 आपण जे काही खातो ते आपल्या शरीरात झालेला बदल आपल्याला नक्कीच दिसून येतो। त्याच व्यायाम करायची वेळ झालेली आहे आणि आजपासूनच तुम्ही सुद्धा ह्या बदलाला सामोरे जा आणि आळस न करता तुम्ही आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम नको यायला असं वाटत असेल तर तुम्ही आत्तापासूनच व्यायामाला सुरुवात करा। जे आपलं वाढलेलं वेट आहे जर वाढलं तर ते एकदा वाढलेलं वेट कंट्रोल करणं खूप अवघड असतं आणि त्यासाठी आपल्याला खूप मेंटली सुद्धा स्ट्रेस येतं। तर वाढण्या अगोदरच जर आपण काळजी घेतली तर नक्की त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल आणि आपलं आयुष्य जे आहे ते सोपं होईल असं मला वाटतं। बरोबर आफ्टर 40 काय होते, थोडे थोडे आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम्स होतात आणि आपण स्त्रिया आपल्या कामा व्यापामध्ये सर्व आपण स्वतःला विसरून जातो आणि कुटुंब, मुलं, आपली कामं सगळ्यांची देखभाल करणं त्यामध्ये आपण आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातो। तर असं न करता आपण काय केलं पाहिजे की कुटुंबासोबत आपण स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे। निरोगी राहण्यासाठी आपण स्वतःच काळजी घ्यायला हवी। 40 नंतर आपली हाडं ठिसूळ होतात, हाडं दुखायला लागतात, रक्ताचा प्रॉब्लेम येतो, रक्त कमी होतं, HB कमी होतं। तर त्यासाठी सुद्धा आपण घरगुती उपाय करू शकतो। एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, आफ्टर 40 मुलं बऱ्यापैकी मोठी झालेली असतात, ती शाळेला असतात किंवा कॉलेजला जात असतात आणि मुलं बाहेर गेल्यामुळं आपल्याकडे खूप वेळ असतो आणि त्या वेळेचा नक्कीच आपण फायदा करून घेतला पाहिजे। आपली कामं झाल्यानंतर आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला हवं। त्यासाठी आपण आपला छंद जोपासू शकतो किंवा आपल्याला समजा पुस्तक वाचायची आवड आहे किंवा तुम्हाला डान्स करायची आवड आहे किंवा तुम्हाला कुठं फिरायची आवड आहे तर तुम्हाला जे छंद आवडतात ते छंद तुम्ही त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःसाठी थोडा जरी वेळ काढला तर तुम्हाला नक्की प्रसन्न वाटणार आहे
40 नंतर आपल्याकडून थोडी मुलांची जबाबदारी कमी असते, ते त्यांच्या बिझी शेड्यूल मध्ये असतात आणि आपण रिकाम्या वेळेचा नक्कीच फायदा करून घ्यायला. ज्या एरियामध्ये राहते तिथे जास्त करून शेतकरी कुटुंब आहे आणि शेतकरी महिला ज्या आहेत आफ्टर 40 त्यांना तर सुट्टीच नाही भेटत, कारण शेती हा 24/7 असा एक व्यवसाय आहे आणि त्यांना असा वेळ कधीच भेटत नाहीये. पण त्यांचा जे शेतामध्ये व्यायाम असतो त्यामुळे त्यांना वेगळा असा व्यायाम करायची गरज नाहीये. पण ज्या स्त्रिया घरी असतात किंवा आहे दिवसभर घरीच असतात, अशा महिलांनी नक्की तेवढा वेळ आपल्या स्वतःसाठी काढायला हवा. 40 नंतर आपलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अचूक व्हायला हवं. ह्या वयापर्यंत आपण पूर्णपणे सेटल झालेलं असायला हवं, कारण इथून पुढची जी जबाबदारी असते की ती खूप मोठी असते. मुलांचं शिक्षण असतं, त्यांचं लग्न, इतर आजार किंवा दवाखाने, हे सर्व आपलं त्यामध्ये सर्व नियोजन अगोदरच आपण करून ठेवायला हवं. त्यामुळं आपल्याला मला असं वाटतं 30 नंतर किंवा 20 नंतरच आपण आर्थिक नियोजन करायला हवं. आणि जर आपण आर्थिकदृष्ट्या सबळ असो तर आपल्याला कितीही काही प्रॉब्लेम आले तरी आपण त्यातून मार्ग शोधू शकतो. त्यामुळे आपण जे आपलं आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा करणं खूप महत्त्वाचं. हार्मोनल इम्बॅलन्स होतात, त्यामुळे आपल्यामध्ये खूप बदल होतात आणि मेनोपॉज सुद्धा आपल्याला, आपण त्या पायरीवर असतो, येण्याच्या पायरीवरती असतो. हल्ली खूप लवकर स्त्रियांना मेनोपॉज येतो. मानसिक इम्बॅलन्स आहे ते होतं आणि आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. आपली तुलना कोणाशीच करायची नाहीये, कारण आपलं आयुष्य हे आपलं आहे आणि ते आपण आपल्या पद्धतीनं जगत असतो. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चाललं आहे किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची आपण तुलना केली तर त्याचं दुःख हे आपल्यालाच होणार आहे. त्यामुळं दुसऱ्यांची तुलना आपण आपल्या आयुष्याशी करू नये असं मला वाटतं. आपल्या मनामध्ये जेव्हा निगेटिव्ह विचार येतात, नकारात्मक गोष्टी येतात, त्यावेळेला आपण ते नकारात्मक गोष्टी आपल्या मनातून काढून टाकल्या पाहिजेत. मन जे आहे चांगल्या गोष्टीकडे वळवलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचा किंवा तुम्हाला जे आवडतं ते करू शकता. जुन्या चुका, आपल्या पास्टमध्ये जे जे घडलेलं आहे त्या चुका परत पुढे न काढता आपल्याला वर्तमानामध्ये जगायचं आहे. म्हणजे भूतकाळ आपण आपला पूर्णपणे विसरून जायचा आहे आणि त्यातला आपण अनुभव जो आहे आपल्या गाठीशी बांधलेला आहे, तर तो अनुभव आपल्याला आपल्या पदरात ठेवून आपण जो वर्तमान आहे तो जगायचा आहे. आपलं आयुष्य जे येणार आहे पुढचं ते खूप सोपं. टेन्शन हे प्रत्येकाला असतं, पण त्यातून मार्ग काढला तर त्यामुळे आपल्याला पुढचा जो मार्ग आहे तो दिसणार आहे. जर आपण ते टेन्शन करत बसलो तर त्यातून मार्ग न निघता आपल्याला पुढं अजून जास्तच त्यामुळे संकट येणार आहेत. तर जे संकट आलेलं आहे त्याचा सामना करायला शिकलं पाहिजे आणि त्यातून कोणता मार्ग आपल्याला काढता येतोय तो सुद्धा आपण काढायला बघायला पाहिजे. मैत्रिणींनो, मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टींवरती विचार करण्याची आता वेळ आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा 40+ असाल तर नक्की ह्या गोष्टींचा विचार करा. आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असे बदल केले आहेत जेणेकरून मला सुद्धा पुढं काही प्रॉब्लेम होणार नाही अशी मी अपेक्षा करते. आणि बी पॉझिटिव्ह असं म्हणतो आपण, सर्व गोष्टींवर विचार केला पाहिजे. तर बघा जमते का, आणि जमवावंच लागेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत नमस्कार.